नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के कलवा खारी गांव में राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालय अजित पवार गढ़ का उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश सचिव नजीब मुल्ला एवं ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे के कर कमलों द्वारा संपन्न हुआ तथा लोगों की सेवा में नजीब मुल्ला ने अपने पिता की स्मृति में एम्बुलेंस का भी उद्घाटन किया। कार्यक्रम में हजारों की संख्या में नागरिक उपस्थित रहे तथा उप मुख्यमंत्री अजित पवार के जन्मदिन के अवसर पर छोटे बच्चों को नोटबुक वितरित किया और कहा कि हम लोगों की तरह सिर्फ वादे नहीं करते, आपको हमें वोट करना है या नहीं करना है ये आपके ऊपर निर्भर है, लेकिन हम आपके बीच में आपकी सेवा हमेशा करेंगे। हम पहले जनता के लिए काम करेंगे, उसके बाद मत मांगेंगे। खारी गांव में लोगों की सुविधा के लिए जल्द ही पेट्रोल पंप खुलेगा, गार्डन बनेगा। यह जो कार्यालय का उद्घाटन हुआ है यह जनता के लिए हमेशा खुला रहेगा। हर समस्या का समाधान इस कार्यालय के माध्यम से किया जाएगा। और साथ ही यह भी कहा कि यहाँ की जनता का सबसे बड़ा समस्या है पानी का, और कुछ लोग पानी की राजनीति करते हैं। हम सबसे पहले इस पानी की राजनीति को खत्म करेंगे और पानी पिलाना एक पुण्य का काम है, इसलिए हम जल्द ही पानी की समस्या दूर करेंगे। उन्होंने यह भी कहा कि इस विधानसभा से जो भी उम्मीदवार होगा उसके लिए पूरी जी जान से मेहनत करेंगे और जिता कर लाएंगे और लोगों के लिए हमेशा इसी तरह सेवा और उनके लिए काम करते रहेंगे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन माननीय माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आज कळव्यातील तमाम नागरिक इथं उपस्थित मोठ्या संख्येने आहेत। आमचे महायुतीतले ज्येष्ठ पक्ष सहकारी, शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी, त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माजी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत। माझ्याबरोबर प्रकाश बर्डेजी माजी नगरसेवक नागनाथ यादवजी, माजी उपमहापौर, शिवसेनेचे नेते राजू सातेजी, रामदेताई हे सर्व इथे उपस्थित आहेत। भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आले। एक उणीव होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे, लोकांना घेऊन जायला पाहिजे, आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे हे क्लिअर कट आपल्याला दिसतं। तर नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे, नागरिकांना एक बदल पाहिजे, नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे, आपला हक्काचा मुलगा पाहिजे जे त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतात। अहंकारचा विनाश करायचा आहे म्हणून आज हे कार्यालयात आम्ही जी कामं फक्त घोषणापत्रावर होती आता खरोखर नागरिकांच्या हिताची कामं करण्याच्या ध्येयाने आम्ही कळवामध्ये आलेलो आहोत। तर ही विधानसभेची नांदी म्हटली जाईल की आपल्या गटाकडनं उमेदवारीसाठी दावा केला जाणार। गटाचा प्रश्न नाही, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं तर कळवा मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ चिन्हावरच होती। तरी पण आम्ही सांगितलं का चिन्ह लढणार तेच, पण उमेदवार कोण राहणार ते आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार आहे। पण जो कोण उमेदवार होईल त्याची पूर्वतयारीला त्याची जबाबदारी शिवसेना पक्षाने आणि राष्ट्रवादी मार्फत परांजपे साहेबांनी उचलली आहे। त्याची पूर्वतयारी आहे, उमेदवार म्हणून तयारी नाही आहे, निवडून आणण्याला आमदाराची तयारी चालू झाली। आम्ही खारेगाव खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही लोकांना वचन दिलेलं आहे का माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या निवडणुकीत आम्ही वचन दिलं होतं की खारेगाव पारसिकमध्ये पेट्रोल पंप नाही आहे, CNG पंप छोटासा येते, पण पेट्रोल पंप आणण्याची जबाबदारी माननीय खासदार साहेबांनी जागा शोधण्याची मला दिलेली आहे। आम्ही जागा निवड केलेली आहे। काही महिन्यात माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांच्या मार्फत पारसिक व खारेगावांना पेट्रोल पंपनी भेट दिली जाईल। शासनाने आम्हाला विशेष निधी दिलेला, खारेगावला एक सुसज्ज आम्ही गार्डन तयार करतोय, गार्डन देणार आहे। आम्ही रेल्वे फास्ट रेल्वे ट्रॅकला जे भोगद्याच्या अलीकडे सर्व जे बिल्डिंगी आहेत, मोठे बिल्डिंगी भोंग्यानी ट्रेनच्या भोंग्यानी जे त्रास झालेले
तिथे साऊंड बॅरियर लावून देणार आणि एकदम खरोखरच्या नागरिकांना गरज आहे ती कामं केली जाईल. ठेकेदारांच्या मनाप्रमाणे खारेगाव कळव्यात कामं होणार नाही. परंतु साहेब या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात शक्ती कार्यालयाचं उद्घाटन झालंय. विधानसभेची नांदी आहे का आणि कशा प्रकारे तयारी आहे? आज राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कळवा विभागाचं या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. या उद्घाटनाप्रसंगी माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीबजी मुल्ला, त्याचप्रमाणे कळवा विभागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर राजेंद्रजी साप्ते, माजी नगरसेविका कळंबेताई, आमचे राजनाथजी यादव, माझ्याबरोबर जिल्ह्यामध्ये काम करणारे असं वनिताताई गोटपगार, वीरू वाघमारे असेल, संदेश असेल, मोसीन असेल, राष्ट्रवादीची संपूर्णच आमच्या ठाण्याचा परिवार आज या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. महायुतीचा आमदार कळवा मुंब्र्यातनं 2024च्या विधानसभेमध्ये विजयी झालेला असेल. राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे धडाडीचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने अनेक विकास कामं पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला दिसतील. नुकताच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी 50 कोटीचा निधीचा पहिला टप्पा आम्हाला दिला. मागच्या वर्षी डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी 55 कोटीचा निधी दिला होता. तरीही काही लोक चॅनलसमोर येऊन रडत असतात, निधी मिळाला नाही, निधी मिळाला नाही, निधी मिळाला नाही. त्यांना लखलाभ. पण मुंब्र्याचा आणि कळव्याचा खरा विकास करण्यासाठी आम्ही महायुती म्हणून सज्ज आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खरा विकास हा मुंब्र्या कळव्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, महायुतीचे आमचे सर्व पदाधिकारी असतील दिसेल. आज मी खास करून नजीब मुल्ला यांचे विशेष आभार इथे व्यक्त करीन की ॲम्ब्युलन्सची सेवा जी कळवा पूर्वमधील अनेक माझ्या माता भगिनींनी सांगितली होती, प्रकाश बर्डेच्या मार्गदर्शनाखाली आणि जिद्दी मराठा ही जी संस्था आहे यांनी ती जबाबदारी घेतली आणि नजीब मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही ॲम्ब्युलन्सची सेवा कळवा पूर्वच्या जनतेसाठी दिलेली आहे. त्याचं देखील लोकार्पण आम्ही करतोय. आणि कळवा मुंब्र्यातील माझ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये जाणाऱ्या, खास करून ठाणे महानगरपालिकेच्या असतील, ज्यांच्या आईवडिलांना चांगलं शिक्षण परवडत नाही, अशा माझ्या जे भारताचं उद्याचं भविष्य आहे यांच्यासाठी 3 लाख मोफत वह्या आम्ही छापलेल्या आहेत. त्या देखील प्रासंगिक स्वरूपामध्ये आज आम्ही वाटल्या. पुढच्या या आठवड्याभरामध्ये या वह्यांचं वाटप देखील संपूर्ण विधानसभेमध्ये होईल. आणि या प्रसंगी पुन्हा एकदा राष्ट्रवादी या विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सज्ज झाले.